राम राम मंडळी, तुमचं माझ्या यूट्यूब ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आज मी बनवली इडली आणि मार्केटमध्ये फिरायला गेलेलो. चला तर पिल्लू झोपले, आपल्या कामाला सुरुवात करावी. तुम्हाला काय आवडलं काय नाही आवडलं नक्की सांगा, ठीक आहे. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माझी बडबड चालूच असते, थोडंसं इग्नोर करा, काही नाही. साफसफाई करून घेते. साफसफाई अगोदर करून घेतलेली बरोबर ना. तुम्हाला माहिती आहे, एका व्हिडिओमध्ये म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये मी हे दाखवलेलं, माझे सासरे बुवा आहेत ना, ते आजारी आहेत, तर त्यांच्यासाठी थोडीशी इडली बनवायची होती मला. मी इडलीमध्ये काय वापरलेलं म्हणजे तांदूळ होते आणि त्यात अख्खा मूग असतात ना, ते भिजत घातलेले रात्रभर, पुन्हा मिक्सरमधून काढून अजून रात्रभर भिजवले आणि सकाळी ना खायचं सोडा टाकून त्याच्यामध्ये फक्त मीठ टाकलेलं, बाकी काही नाही, आणि त्याची इडली बनवलेली. आता हे तुम्हाला तेल दिसत असेल पिवळं पिवळं, हे ना राईचं तेल आहे. आता आपल्या भाषेत बोलायला गेलं मराठीत तर तिख्या बोलतो आमच्या इकडं, त्याचं तेल आहे. आता थंडीचे म्हणजे पावसाळी दिवस आहेत ना, तर हे तेल चांगलं असतं, गरम असतं. मला अगोदर वास यायचा, पण आता सवय झाली या तेलाची. भाज्याचा टेस्ट वेगळीच लागते ह्या तेलाने, चांगलं आहे. आणि मी ही अशी इडली ना फर्स्ट टाईम ट्राय केलेली, बघू म्हटलं जमते का मला. आणि राव काय सांगू काय सांगते, एक नंबर झालेली. टेस्ट तर एक नंबर भारी लागत होती. आपली साधी इडलीपेक्षा तर हीच अशीच भारी लागते. आता जेव्हा माझं पिल्लू मोठं होईल ना, तेव्हा मी अशाच भाज्या बिज्या टाकून ना काही अशा त्याला इडल्या बनवून देत जाईल. दिवसभर रात्रभर फिरत खात बसत राहा. मला जर माझ्या हातचं कोणी जर चांगलं बोललं की हां बाबा तू चांगलं बनवलं, तर मला मग अजून उत्साह येतो बनवण्याचा. आणि मग अजून मी मन लावून बनवते, जास्त येते पोट भरून खायला. नावं ठेवले का मग असं वाटतं काहीच नको बनवायला. बघा राव, इडली मला वाटलं होणारच नाही इडली, सगळे ते खाली गळून जाईल त्याच्यामधून, पाण्यामधून इडली पत्राच्या, पण नाही, एक नंबर झालेली. वा 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 वा, काहीतरी चांगलं काम केलं म्हणजे कधीतरी ते गंगा प्राऊड ऑफ यू. माझं स्वतः बाकीचे कामं करून घेतली. एवढे कपडे होते की बापरे बाप, ते पूर्ण भरलेलं. आणि त्याच्यावरती ते आपण ते झाकण लावतो ना, स्प्रिंग कॅप, ती स्प्रिंग कॅप लावलेली, दाबून कपडे बसवलेले मी. झालं रिकामं. आता काय नाही, चेअर घेणार आणि घरातच ते दोऱ्या बांधलेले आहे तिथं आमच्या बाथरूमच्या इकडे, तिथं टाकणार. इथं मी खाली काय बघत होते माहिती आहे का, ते फटफट अंगावर वाजवतो ना तर माणूस, तो बघत होते. तोपर्यंत तो गेले ना. आता आम्ही आलो मार्केटमध्ये, किराणा दुकानामध्ये. आम्ही तांदूळ घेण्यासाठी आलेलो. बघितले तांदूळ कसे आहेत काय नाही, ते आमच्या घरातले तांदूळ संपले. पहिले मी 1 किलोच आणले, म्हटलं बघू ट्राय करू. त्यांना बोलले की चांगले वाटले तर मी नेक्स्ट टाईम घेण्यासाठी येईल, नाही तर मग ते घरी आणून देईल 4-5 किलो एकदाच. बघा मस्त हिरव्या भाज्या पाहून मला तर खूप चांगलं वाटतं खरंच. केळी, पिल्लूसाठी इलायची केळी घ्यायला घेतली. थोडंसं काय बनवून दिलं आणि त्यात थोडीशी इलायची केळी टाकली ना का आवडीने खात. आता आम्ही चटपटीत भेळ घेतली 5-5 रुपयाची. म्याव पण होती इथं, म्याव. तो किराणावाला कधी पण काय पण सामान आम्हाला आणून देतो आमच्या बिल्डिंगमध्ये वरती. तर लय उजेड येत होता, कारण पाऊस पण नव्हता, काहीच नव्हतं. एकदम ऊन पडलं आणि गरम व्हायला लागलं, असं वाटतच नव्हतं पावसाळा आहे. चला मंडळी, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नंतर भेटू, बाय.